स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत बिग डेटा बिग इनसाइट्सचा A4 हा क्वेश्चन आपण आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बिग डेटा बिग इनसाइट्सचा ब्रेनस्टॉर्मिंग A4. बिग डेटा बिग इनसाइट्स ब्रेनस्टॉर्मिंग पार्ट 2 A4 डू ॲज डायरेक्टेड सांगितल्याप्रमाणे बदल करा. त्यामध्ये A1 हा क्वेश्चन आहे बघा. तर हा प्रश्न आहे, ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. बदल करायचा तुम्हाला. हे वाक्य दिलेलं वाक्य व्हेरी फ्यूने सुरू करायचं आहे. आता हे जे दिलेलं वाक्य आहे ते आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं. कुठलं? ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. आणि याचा तुम्हाला बदल करायचा आहे पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. पहिले जे बदल होणार तो होणार पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. आता डिग्री काय असतं हे समजण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ आहे मी अपलोड केलेला डिग्री. ओके, टाईप्स ऑफ डिग्रीज. तर त्या तुम्हाला बघावं लागेल म्हणजे तुम्हाला हे चांगल्या प्रकारे कळेल. मी फक्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये आन्सरच देणार आहे. तर पहिल्याचा आन्सर असेल व्हेरी फ्यूनं सुरुवात करताना, व्हेरी फ्यू प्लेयर्स आर ॲज बिग ॲज ॲडव्हर्टायझर्स. बिगर दॅनचा वापर करा. तर ॲडव्हर्टायझर्स आर बिगर दॅन मोस्ट other players in big data. Sentence number 2, no other diagnosis is as good as the diagnosis done with the help of big data. याचा बदल बेस्ट. आता दिलेले जे वाक्य आहे ते पॉझिटिव्ह डिग्रीचं तुम्हाला बनवायचं सुपरलेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह. एक्झाम्पल, आता सुपरलेटिव्ह कसं बनलेलं आहे बघा. द डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा इज द बेस्ट डायग्नोसिस. आणि याचंच तुम्ही कंपॅरेटिव्ह बघितलं कसं बनवलेलं आहे बघा. बेटर दॅनचा वापर. द डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा इज बेटर दॅन एनी अदर डायग्नोसिस. नंबर सी, सेंटेन्स नंबर 3. दिस इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड द ग्रेटेस्ट डेटा अबाउट पीपल. दिलेलं वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचा आहे. बदल करायचा आहे तुम्हाला. सुरुवातीचा बदल जो आहे नो अदरचा तो असेल पॉझिटिव्ह डिग्री. तर आन्सर आहे त्याचं नो अदर इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड ॲज ग्रेट डेटा ॲज दिस अबाउट पीपल. आणि दुसरं जे आहे उत्तर ते आहे असेल कंपॅरेटिव्ह डिग्रीचं. आन्सर असेल दिस इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड ग्रेटर डेटा दॅन एनी अदर इंटरनेट जायंट्स अबाउट पीपल. पुढचं आहे रीड द सेंटेन्स फ्रॉम द टेक्स्ट. दिलेलं जे की सेंटेन्स आहे ते वाचा. आता वाचतोय मी अगोदर. बघा काय दिलेलं आहे. न्यू इनसाइट्स हॅव इनेबल द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम अप विथ सुटेबल प्लॅन्स. आता हे सेंटेन्स जे आहे ते तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. कशा प्रकारे? दिस सेंटेन्स कॅन बी रिटन ॲज. अशा प्रकारे मी दुसऱ्या पद्धतीत सांगितलेलं आहे कसं लिहिलेलं आहे. कसं लिहिलेलं आहे बघा. हे दिलेलं सेंटेन्स न्यू इनसाइट्स हॅव इनेबल द बँक्स ॲज वेल ॲज. बँक्स नंतर ॲज वेल ॲज हा वर्ड वापरलेला आहे. फायनान्स कंपनीज टू कम अप विथ सुटेबल प्लॅन्स. आता इथे लक्षात घ्या तुम्ही दोन्ही वाक्यामध्ये की ॲज वेल ॲज सर्व्स ॲज द सेम पर्पज ॲज दॅट ऑफ कोऑर्डिनेटिंग द कंजक्शन अँड इन द सेम सेंटेन्स. ज्याप्रमाणे ह्या पहिल्या वाक्यात अँडचा रोल आहे, कुठल्या अँडचा जो रोल आहे तोच रोल हा जो अँड आहे ज्याचा रोल अँडचा आहे तोच रोल इथे दुसऱ्या वाक्यामध्ये कशात दिसतोय तुम्हाला? तर ह्या ॲज वेल ॲजचा दिसतोय. ओके, सेम पर्पजनं ते वापरलं गेलेलं आहे. वेन वन ऑफ देम इज इन्सर्टेड इन द सेंटेन्स. जेव्हा एखादं वापरलं असेल अदर शुड बी रिमूव्ड. दुसरं तुम्हाला काय करावं लागेल? काढून टाकावं लागेल. त्या संदर्भातचे एक्झाम्पल आहेत या आयदर ऑर आणि ॲज वेल ॲज. याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे तुम्हाला वाक्य दिलेले आहेत, तुम्हाला ॲज वेल ॲज आणि आयदर ऑरचा वापर करायचा आहे. ॲज वेल ॲज आणि आयदर ऑरसाठी सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर पहिला बघू आपण. वॉट एव्हर ॲक्टिव्हिटीज वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनालाइज्ड. आता इथे तुम्हाला ॲज वेल ॲज आणि आयदर ऑरचा वापर करायचा आहे. तर पहिलं उदाहरण असेल ॲज वेल ॲजचा वापर. तर बघा याच्यात अँड जो आहे तो रिमूव्ह करा, त्याच्याऐवजी ॲज वेल ॲज वापरा. तर कसं होईल तर त्याचं वॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर अँड ॲनालाइज. अँडला रिमूव्ह करा, त्याच्याऐवजी ॲज वेल ॲज टाका. सेम जशाच तसं वाक्य तुम्हाला यायचं आहे. वॉट एव्हर ॲक्टिव्हिटी
वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर ॲज वेल ॲज ॲनलाइज्ड. कळालं? ओके. अँडला आपण रिमूव्ह केलं आणि त्याऐवजी लिहिलं आपण ॲज वेल ॲज. झालं उत्तर. सोपं आहे. तरी पण ॲज वेल ॲजवर बनवलेला व्हिडिओ, त्याचबरोबर आयदर ऑर याच्यावर बनवलेला व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा ग्रामर सेक्शनमध्ये. वॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज आयदर रेकॉर्डेड, मॉनिटर्ड ऑर. आयदर आपण हा शब्द इथं वापरलेला आहे. आयदर आणि ऑरचा वापर आपण इथं केलेला आहे. दिलेलं वाक्य काय म्हणतंय की वी डू ऑनलाईन, वॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड. इथं आपण केलं वॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज आयदर रेकॉर्डेड, मॉनिटर ऑर ॲनलाइज. अँड आयदर ऑरचा वापर आपण इथे केला आहे. सेंटेन्स नंबर 2. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ प्लेस. पुन्हा ॲज वेल ॲज. अँड हा शब्द शोधा. अँड आहे का? ओके. इथं अँड तुम्हाला दिसतंय. कुठं हे अँड? हे अँड ऐवजी फक्त ॲज वेल ॲज टाकलेलं आहे, म्हणजे ॲज वेल ॲजचं उदाहरण आन्सर आपलं मिळालं. तर कसं येते? बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग ॲज वेल ॲज ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द प्लेस. म्हणजे अँडला आपण रिमूव्ह केलं, त्याच्याऐवजी ॲज वेल ॲज आपण टाकलं आहे. आता आयदर ऑरचा बदल कसा आहे? बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयदर आयडेंटिफाईंग ऑर. दुसरं जे अँड आहे त्या अँड ऐवजी तुम्हाला ऑर टाकायचं आहे. ऑर ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द प्लेस. ओके. या अँड ऐवजी आपण काय इथं ऑर वापरलेलं हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढचं एक्झाम्पल बघूया. वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फॉरकास्टिंग. आता ॲज वेल ॲजसाठी 2 ऑप्शन आहे, परंतु आपण इथं दुसरं घेणार आहोत. दुसरं म्हणजे कुठलं? हे अँड आपण कन्सिडर करणार आहोत, त्याच्याऐवजी आपण ॲज वेल ॲज घेणार आहोत. आन्सर तुम्ही लिहू शकता. वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर ॲज वेल ॲज हेल्प इन वेदर फॉरकास्टिंग. हे त्याचं आन्सर आहे. आता आयदर ऑरचा वापर करायचा आहे. वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स आयदर हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर ऑर. जे दुसरं अँड आहे त्याच्याऐवजी आपण काय केलं आहे? ऑर वापरलेलं आपला दिसून येतं. हेल्प इन वेदर फॉरकास्टिंग. सेंटेन्स नंबर 4. मी डिरेक्टली आन्सर सांगतोय. आता आयदर ऑर आणि ॲज वेल ॲजसाठी तुम्हाला माझे स्पेशल व्हिडिओ बघावे लागतील. त्याचबरोबर डिग्रीसाठी सुद्धा तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बघावे लागतील. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक अँड डिझीज. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक ऑफ एपिडेमिक ॲज वेल ॲज डिझीज. आता हा जो काही अँड आहे तो अँड रिमूव्ह करून आपण ॲज वेल ॲज टाकलं, उत्तर आपल्याला मिळालं. पुढचा एक्झाम्पल आहे. बिग डेटा हेल्प इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स आयदर इपिडेमिक ऑर डिझीज. ओके. आपण पुन्हा इथे अँडला रिमूव्ह केलं, त्याच्याऐवजी इज ऑर टाकला आणि अगोदर आपण आयदर घेतलेलं आहे. हे त्याचा आन्सर आपण तुम्ही लिहू शकता. न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम अप विथ सुटेबल प्लॅन्स. आता इथे अँड आपल्याला दिसतं बघा इथं वरती. याला आपल्याला रिमूव्ह करून ॲज वेल ॲज टाकायचं आहे. बस. न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड द बँक्स ॲज वेल ॲज फायनान्स कंपनीज टू कम अप विथ सुटेबल प्लॅन्स. आन्सर आपल्या समोर आहे. आता पुन्हा आयदरसाठी तुम्हाला अँडच्या अगोदरचे शब्द आहेत. ओके. ते तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड आयदर द बँक्स or finance companies to come up with suitable plans. A5 त्यामधलं पहिलं. Interview the students of your class regarding the career they would like to pursue and reason for selecting that particular career. आता तुमच्या विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांचा काय करायचं? तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे की जे ते करिअर निवडताय दे वुड लाईक टू परस्यू, म्हणजे ज्या विषयात किंवा ज्या गोष्टीमध्ये त्यांना करिअर करायचं आहे त्यामागचं रिझन आणि त्यांनी ते का बरं निवडलंय, ते पर्टिक्युलर तेच करिअर त्यांनी का बरं निवडलं, या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. कलेक्ट द डेटा ऑफ युअर क्लास अँड अनालाइज द इन्फॉर्मेशन यू हॅव कलेक्टेड. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता. हॅलो ऋतिक, आय वुड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन्स. ऋतिक, मला तुला काय प्रश्न विचारायला आवडतील. रिगार्डिंग द करिअर यू चूज टू परस्यू, जे तू ठरवलं आहे तुझं करिअर बनवण्याचं किंवा जिथे मग तुला पुढे एज्युकेशन घ्यायचं किंवा तुझं सुद्धा करिअर बनवायचं, त्या संदर्भात मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. अँड द रिझन्स फॉर सिलेक्टिंग दॅट पर्टिक्युलर फील्ड, आणि त्यामागे काय कारणं आहेत ते फील्ड चूज करण्यामागचे ते कारणं मला तुला विचारायचे आहेत.
तर प्रश्न नंबर 1 आहे तो म्हणजे टेल मी अबाउट युअर सेल्फ. तुझ्याबद्दल मला थोडंसं सांग. आता हा घेतला नाही घेतला तरी चालेल हा. प्रश्न तुम्ही कुठलेही विचारू शकता. क्वेश्चन नंबर 2, विच आर युअर फेवरेट सब्जेक्ट्स. तुझे फेवरेट सब्जेक्ट्स कुठले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट आर युअर स्ट्रेंथ. तुझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत, स्ट्रेंथ काय आहेत. हू इन्स्पायर यू टू चूज दिस फील्ड. तुला कोणी ही फील्ड चूज करण्यासाठी तुला कोणी इन्स्पायर केलं. वाय डू यू वॉन्ट टू मेक युअर करिअर इन दिस फील्ड. तुला या फील्डमध्येच तुझं करिअर का करावं असं वाटतंय. व्हॉट आर द एक्झाम्स यू हॅव टू पास. कुठल्या एक्झाम्स तू पास केल्या पाहिजेत. व्हॉट आर द जॉब अपॉर्च्युनिटीज इन फ्युचर. फ्युचरमध्ये काय जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. व्हॉट इज द सॅलरी स्ट्रक्चर इन दिस फील्ड. या फील्डमध्ये सॅलरी स्ट्रक्चर काय आहे. व्हॉट इज द रिॲक्शन ऑफ युअर फॅमिली मेंबर अबाउट युअर डिसिजन. तुझ्या फॅमिली मेंबरचं याबद्दल काय डिसिजन आहे, त्याचं रिॲक्शन काय होतं, त्याची प्रतिक्रिया काय होती तुझ्या या डिसिजनबद्दल. इज युअर फॅमिली हॅपी विथ युअर चॉईस. तुझी फॅमिली तुझ्या चॉईसबद्दल हॅपी आहे का. विल यू गेट एक्स्ट्रा बेनिफिट लाईक ट्रॅव्हलिंग अकोमोडेशन एक्सेट्रा इन दॅट फील्ड. तुला काही एक्स्ट्रा बेनिफिट मिळतील का याच्यामध्ये, या फील्डमध्ये, जसं की ट्रॅव्हलिंग किंवा अकोमोडेशन सारखे असे ट्रॅव्हलिंग फील्ड्स तुला मिळतील का, किंवा असे बेनिफिट्स तुला या फील्डमध्ये मिळतील का. ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास करायला मिळेल का. अकोमोडेशन म्हणजे राहायची व्यवस्था कंपनी करेल का, किंवा ती फील्ड त्या करिअरमध्ये तुला मिळेल का. क्वेश्चन नंबर 12, वेअर डू यू सी युअर सेल्फ इन 5 years. तू स्वतःला 5 वर्षामध्ये कुठे बघतोस या फील्डमध्ये. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर आन्सर्स. आय लर्न मेनी थिंग्स फ्रॉम यू. सी यू. थँक्यू. आभारी आहे तुझे दिलेल्या ह्या आन्सरबद्दल, आणि बऱ्याचशा गोष्टी मला इथे शिकायला मिळाल्यात. सी यू. पुन्हा भेटू. A5 मधील दुसरा जो प्रश्न आहे तो आहे ग्रुप डिस्कशनचा. म्हणजे जे विषय दिले तुम्हाला ते ग्रुप डिस्कस करायचे, ते काही तुम्हाला लेखी स्वरूपात प्रश्न विचारणार नाहीत. तर पुढचा जो प्रश्न आहे तो पण आहे अपॉर्च्युनिटीज. म्हणजे यासाठी तुम्हाला गुगलचा वापर करावा लागेल. ह्या काही फील्ड्स आहेत त्यामध्ये अपॉर्च्युनिटीज काय आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे. आय होप दॅट तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.